दहिवडी पोलिसांची 6 ठिकाणी छापा कारवाई। 11,800 रुपयांची देशी आणि हातभट्टी दारू जप्त। माण तालुक्यातील मलवडी, राणन, दहिवडी, शिंगणापूर, गोंदवले आणि महिमानगड या 6 ठिकाणी बेकायदा बिगर परवाना देशी तसेच हातभट्टी दारू विक्री करणाऱ्यांवर दहिवडी पोलिसांनी छापा कारवाई करत तब्बल 11,800 रुपये किमतीची दारू जप्त केली आहे। या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे। दहिवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना गोपनीय बातमीदारामार्फत माण तालुक्यातील विविध गावांमध्ये बेकायदा दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे दहिवडी पोलीस ठाण्याच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापे टाकले। मलवडी येथे ऋषिकेश विजय साळुंखे याच्याकडून 880 रुपये किमतीची देशी दारू जप्त करण्यात आली। शिंगणापूर येथील बबन विष्णू चव्हाण याच्याकडून 880 रुपये किमतीची देशी दारू मिळून आली आहे। गोंदवले बुद्रुक येथे अंकुश तुकाराम मदने याच्याकडून 460 रुपये किमतीची हातभट्टी दारू जप्त करण्यात आली। तसेच सुनील किसन जाधव याच्याकडून 3,860 रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली आहे। राणन येथील अर्जुन चंद्रकांत जाधव याच्याकडून 800 रुपये किमतीची दारू तर महिमानगड येथील मारुती रामचंद्र सुतार याच्याकडून 5,000 रुपये किमतीची देशी दारू जप्त करण्यात आली। या 6 कारवायांमध्ये एकूण 11,800 रुपये किमतीची देशी आणि हातभट्टी दारू जप्त करण्यात आली असून संबंधित 6 जणांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत दहिवडी पोलीस ठाण्यात 6 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। ही कारवाई सातारा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि दहिवडी उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी आणि दहिवडी पोलीस ठाण्याच्या पथकाने केली आहे। या कारवाईत सहाय्यक पोलीस फौजदार प्रकाश हंगे, मोहन हंगे, नंदकुमार खाडे, चंद्रहार खाडे, पोलीस हवालदार रवींद्र खाडे, काळेल, राम गाडवे, तनुजा खाडे तसेच पोलीस कॉन्स्टेबल महेश सोनवलकर, गणेश खाडे, संतोष विरकर, आजीनाथ नरबट, निलेश कुदळे, महिला पोलीस कर्मचारी दुबळे यांचा सहभाग होता। माण तालुक्यात अवैध दारू विक्री विरोधात दहिवडी पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे बेकायदा दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून अशा प्रकारच्या अवैध धंद्यांविरोधात पोलिसांची कारवाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।